खूप दिवसानंतर मी आली आहे, माहिती आहे मला. हॅलो, हाय, वेलकम बॅक. माझं नाव आहे पूजा आणि एक्स्ट्रीमली सॉरी मी खूप दिवसानंतर आली आहे, कारण का मलाच नाही माहीत होतं यार मला खरं असं काय झालं होतं. म्हणजे मला असं वाटलेलं की यूट्यूब खरंच खूप इझी असेल, काय BTS तर टाकायचं आहे, पण मला ना खरं बोलत ते मल्टीटास्क करायला नाही होत. म्हणजे मी फक्त एकच वस्तूवरती असं कॉन्सन्ट्रेट करू शकते. एनिवे, तर माझी आजची जी रील आहे ना, म्हणजे मी असं केलं आहे की क्रिसमस स्पेशल जो खाना आहे ते मी टेस्ट करेल. पण कोण लोक ना खूप असे नेगेटिव्ह वागत आहे ह्या क्रिसमस रिलेटेड. आपण कशाला हे करायचं, पण ठीक आहे यार, करूया ना, त्यात काय. एनिवे, आता आपलं क्रिसमस ट्री सेट झालंय, त्याच्यावरती मी रील पण तयार केली आहे, ती अपलोड पण करून झाली आहे. पण ही ट्रीची जागा ना इथे नाही आहे. मी हे टेरेसवरती ठेवते, पण टेरेसवरती लाईट्स खूप कमी आहे, मग ते व्हिडिओ एकदम डल होते. म्हणून मी एका व्हिडिओसाठी ह्या ट्रीला खाली घेऊन आली आहे. आता मला परत ते स्ट्रगल करून वरती घेऊन जायचं आहे ते झाडाला. मग हां, आणि गाईस, तुम्हाला माहिती आहे मी आता काय खाल्लं? एकदम हटके मिंट आईस्क्रीम माझ्या इथे डोळ्यासमोरच आहे. ह्याच्यावरती मी रील पण तयार केली आहे, झाली आहे. अप्सरा आईस्क्रीममधून ऑर्डर केलं आहे, आपल्या इथे जफडके रोडला, माहिती आहे, शिवाच्या समोर. हे ना टूथपेस्ट सारखं नाही आहे, खूप रिफ्रेशिंग आहे, असं मेंटॉस तसं वाटतं. ओके, छान आहे. पण सगळ्यात जास्त मला कुठली आईस्क्रीम त्यांची आवडली माहिती आहे? ही स्ट्रॉबेरीवाली. भाई साब, असं वाटते की खरं आपण महाबळेश्वरमध्ये आलो आहे. म्हणजे ह्यात खरं ते स्ट्रॉबेरीचे तुकडे दिले आणि ना त्यात ते कलर नाही टाकले. नाही तर माहिती आहे ते दुसऱ्या आईस्क्रीमवाले ते स्ट्रॉबेरी आईस्क्रीममध्ये ते कलर टाकतात पिंकवालं, तसं नाही. हे टू गुड. झकास बिडू. आता मला ह्या झाडाला वरती घेऊन जायचं आहे, तर चला माझ्यामध्ये स्ट्रगल. ओ येस गाईस, माझी रूम तयार झाली आहे. फक्त एक गडबड हुई आहे, ते फिक्स करायला थोडंसं टाइम लागेल. तरी मी तुम्हाला दाखवते कसं काय काय झालंय. पटकन चला. सॅन्टूचा आहे हॅपी बर्थडे, तर कॅन्डलला आपण बुबू करू. आता हे जे झाड आहे ना, ते मी एका कुंडीच्या स्टँडमध्ये ठेवलंय. तर मी वरती कशी येऊन जाईल माहिती आहे? हे फक्त कुंडी काढेल, नंतर हा स्टँड घ्यायला येईल. खूप स्ट्रगल आहे भाई. आणि ना ह्यात मी ओली माती टाकली आहे, सगळी माती पण हाताला लागते माहितीये. हे तात्पुरती असंच ठेवते. बाबा, हे सेट करता करता माझे हात, मी बोलली होती ना ओली माती आहे, असं काहीतरी दिसतंय. आता एक मिनटं, मी असं नीट, ओहो, हे माझे वाईट कपडे खराब करेल. एक मिनटं, मी असं कॅमेराचं टर्न करून दाखवते की कसं दिसतं. आता हे असं काहीतरी आहे. टेरेसवरती छान वाटतं ना. आता मी मस्तपैकी टकाटक फ्रेश झाली आहे. व्हिडिओ माझी एडिट करून झाली आहे. आता फक्त राईट टाईमसाठी मी थांबली आहे, तेव्हा मग मी ती व्हिडिओ अपलोड करून टाकेल. ऑल्सो आता मी तुम्हाला माझी रूम दाखवते पटकन. सिर्फ ना अशी वो मायनर गलती हुई आहे, जे आता पुढच्या वीक्समध्ये ना ते पण करेक्ट होऊन जाईल. तुम्ही बघा, मी तुम्हाला ते सांगते. आता अशी दिसते माझी रूम. आता तुम्हाला ते पर्पल दिसतंय, तिथे ते चेंज होणार आहे आणि तिथे होणार आहे ते व्हाईट कुशन, म्हणजे हेडबोर्ड. बस, बाकी का नाही, ते होऊन जाईल नेक्स्ट वीक तक, नाही तर त्याच्याहून दुसऱ्या वीकमध्ये पण होऊन जाईल. असं काहीतरी दिसतंय, म्हणजे स्पेशियस व्हाईट आणि जे पण तुम्हाला दिसतं ते सगळं सनमाइक आहे, नो कलर. आता माझं झेप्टोमधून सामान पण आलंय. आज का कोटा कम्प्लीट. पेपीस आहे, कप नूडल्स आहे, ते कोरियन रिंग्स आहे आणि हां ते रेड लेस आहे, ते सिझलिंग हॉटवालं. बस दॅट्स इट. डिनर मेन्यू पनीर भुर्जी, भेंडी, करेला, भाकर, भात आणि वरण गरमागरम. आता ना माझं खाऊन पिऊन मस्तपैकी झालंय. पण आता रूममध्ये शिफ्ट झाली आहे मी. पण जी माझी टेम्पररी रूम होती ना, त्यात माझं खूप स्किन केअरचं वगैरे सामान होतं. म्हणजे सगळंच सामान, हे कपडे वगैरे सगळं मेस आहे, पसारा आहे. ते आता मला सगळं वरती घेऊन जायचं, म्हणून मी आता हे सगळं ह्या थैल्यामध्ये टाकेल. म्हणजे जे आता मला फक्त क्रीम्स, टूथब्रश वगैरे ते घेऊन चालली आहे मी, जास्त काही नाही.
म्हणजे बाकीचं मी उद्या शिफ्ट करेल यार. खूप सारा आहे. तर मी फक्त हा जार घेऊन चालली आहे. म्हणजे हेच आता मी सध्या यूज करत आहे. 2 क्रीम्स, 3 आहे पण ठीक आहे. हे आत्ता तर मला एवढंच पाहिजे. बाकीचं उद्या आपण शिफ्ट करूया. तुम्ही पण करणार आहे माझ्यावर शिफ्ट. सिरम अजून काय घेऊ? खूप आहे रे. उद्या होऊन जाईल बाकीचं. हो येस, आणि फेस वॉश ते मेन आहे. उसके बिना कुछ नाही. बाथरूम मध्ये तर आली आहे मी. तर इकडून मी माझं घेऊन चालली आहे फेस वॉश नंबर 2. बस खूप आहे यार. है ना. मला एक तर का लेझी आहे रे मी. जाम लेझी आहे मी. अँड दॅट्स माय शिजुबू. गुड मॉर्निंग. हे आहे आता नेक्स्ट डे. आता मी चालली आहे खाली. सगळं ब्रश वूश करून झालं आहे. डॉगोसला खायला प्यायला द्यायला झाली आहे. म्हणजे आता ना 3 बिल्डिंगमध्ये असे 3 क्यूट गोलू मोलू पप्पीस आले. मी तुम्हाला दाखवते ते कसे. पटकन जाऊ. ही आहे पप्पीशी मॉमा आहे ही मॉमा. हे आहे 2 पप्पुडास. हा बघा, हा वाला पप्पी बघा किती गोलू आहे. क्यूट आहे. दॅट्स माय माऊ. पप्पी नंबर 3 रेडी झाली आहे. पण कशासाठी? मी चालली आहे बाहेर. मी डोंबिवलीमध्ये हिडन जेम असं शोधलं आहे जिथे तुम्हाला सिल्वर ज्वेलरी एकदम चीप प्राइसमध्ये मिळेल. तो आज अपना वो रील भी हो जाएगा. आणि माझा आउटफिट आजचं मस्त आहे. म्हणजे मला तर आवडलं. क्रीम कलरचं टॉप आहे, त्याला मस्त असे लेसेस. फॉर अ चेंज मी ते ग्रे आणि ब्लू बॉटम्स नाही घातले. तर ते माझं एक प्रकारचं ना ते युनिफॉर्म बनलं होतं. वरती काय पण खाली ग्रे ब्लू. असं काय मेकअपमध्ये नाही. सनस्क्रीन, टेंट मॉइश्चरायझर, ते फाउंडेशन सारखंच असतं पण ते टिंटेड असतं. मग त्यानंतर लिप अँड चेक टेंट आणि बस दॅट्स इट. हां, आणि ते ग्लॉस. सनस्क्रीन माझा गो टू सनस्क्रीन आहे ॲक्वालॉजिकाचा. त्यांचे सगळे सनस्क्रीन भारी आहे माहिती आहे. आणि एकदम लाईट वेट वाटतं. नंतर दुसरे सनस्क्रीन घालून एकदम असं चिपचिप होतं. आधी मी सनस्क्रीन बिलकुल नाही यूज करायची पण आता ते एक बदलंय. मी रात्री पण हे लावते माहिती आहे. कारण का ते एकदम असं ग्लो येतं ते लावून. टिंटेड मॉइश्चरायझर हे कलर पॉपचं आहे. थोडंसंच घ्यायचं हलकं. यार मला थ्रेडिंग पण करायचं. एकदम वाढलंय केस हे. थोडंसं कन्सिलर. ॲक्ने स्पॉट्स आहे. हे पण कलर पॉपचंच आहे. आता माझा चेहरा ना अचानक ते ऑइली बनतं. तर त्यावरती मी हे इनिसफ्रीचं ते पावडर यूज करते. त्याच्याने ना ते सगळं कंट्रोल होतं. म्हणजे कसं प्लेन होतो आपला चेहरा. बस एकदम नो चिप. भाई असं वाटतंय की मी ऍड करते. काय करते, माझं जे मोल आहे त्याला थोडंसं एनहॅन्स डार्क करायला मी त्याच्यावरती हे लिक्विड लायनर लावते. असं आता चांगलं वाटतं ना. एक टास्क आहे यार केस विंचरा. डन. रेडी. आता जाऊ पटकन. आणि आता माझ्या बरोबर लिलू पण येतोय. हा रेडी आहे कारण का हो जायचंय. अरे मी तर माझे सनग्लासेस विसरली यार. खूप ऊन आहे आज. थंडी वाटतच नाही आपल्या इथे माहिती आहे यार. घरी तर मी आली पटकन. झालं ते माझं शूट 1 hour मध्ये झालं. आणि आता माझ्या पेटूला लागली आहे भूक. आणि आता वाजले आहे 4:21 4:30 होत आले यार. आणि मी अजून काहीच नाही खाल्लंय. सकाळपासून मी फक्त ते एक एवढूसं ते मेदू वडा खाल्लाय त्याबरोबर चहा. मे बी मी मॅगडी मधून आता ऑर्डर करेल. जसं की पिझ्झा पफ. मला मॅगडीचं पिझ्झा पफ खूप आवडतं. आलू टिक्की, कोक. मला कोक फ्लोट आवडतं पण ते तिथेच छान वाटतं. आणि घरी तर ते देईल नाही. आणि मॅगडीचं कोक हमेशा वेगळंच असतं ना टेस्टला. म्हणजे एकदम यम है ना. आपला खाऊ आजचं आलंय पटकन. तेच जे मी बोलली होती तेच मी ऑर्डर केलंय. पहिले कोक पिऊया यार. जाम ताण लागली आहे. वाह भाई वाह. फ्रेंच फ्राइज
जे सगळं तहसमहस झालंय, खाली पडलंय अर्ध. फ्रेंच फ्राईज, पिरी पिरी, आलू टिक्की, पफ, पिझ्झा पफ. गाईस मी आता ना झेप्टोवरून काहीतरी ऑर्डर केलं होतं. खूप टाइम झालं, 2-3 तास झाले ते मला ऑर्डर करून. लिओसाठीच काहीतरी होतं, त्याला ट्रीट्स. हां, त्याच्यासाठी ट्रीट्स. आणि अराउंड 800 किंवा 900 टोटल अमाऊंट झालं होतं. आणि त्याबरोबर ना काय, हे त्यांचं क्रिसमस तोफा. तर आता पटकन बघू. त्यांनी असं ते दिवाळीमध्ये पण केलं होतं माहिती आहे. 500 रुपीजच्या पुढे जर आपलं बिल झालं तर आपल्याला ते बॉक्स असं, हे गुडीज हॅम्पर असं पाठवतात. तर पटकन ओपन करून बघूया की ह्यात काय काय. तर सगळ्यात पहिले हे एक असं सॅन्टू, हे पाईप्स माहिती आहे, ते रस्त्यावरती असं असतं ते पाईप असं हातामध्ये, ते आपण ते याच्यावर रिंग घालून करतात, ते येल्लो कलरमध्ये. बँडेड, नॉट बॅड, क्यूट. लागतंच कारण का बँडेड चाहिए. खूप काय काय. पेन्सिल, क्यूट. हे काय, ओ हे लादी पुसताना आपण ते टाकता ना, ते लिक्विड. कस्टर्ड मिक्स, पास्ता मिक्स, पास्ताचा मसाला. अजून पनीर टिक्का मसाला मिक्स. म्हणजे झेप्टो बोल रहा है कि घर पे बनाओ, बाहर से मत मंगाओ. सगळं ते मिक्स वालं सामान दिलंय. आणि हे कॉफीचं पण मिक्स दिलंय. 1 मिनिट. क्यूट. स्प्रे. आणि हे म्हणजे आपण सांटाला लेटर लिहून देईल. क्यूट. थँक्स झेप्टो, लव्ह यू. आता ही व्लॉग मी इथेच एंड करत आहे. 2 दिवसाची ही व्लॉग होती. आता मी टाकत जाईल. ॲटलिस्ट हफ्त्यातनं एकदा तरी व्लॉग येईल या चॅनलवरती, पक्का प्रॉमिस. एकदम पिंकी प्रॉमिस बोले तो. सो या दॅट्स इट. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मेक शुअर यू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू आवर चॅनल. सो या दॅट्स इट. बाय.